नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे. समोर बिल्डिंग बघत असणार तुम्ही एक. त्या बिल्डिंगचं शॅडो ॲनालिसिस करून आपण हा प्रोजेक्ट फायनल केलेला आहे. ते शॅडो ॲनालिसिस का महत्त्वाचं असतं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर आपल्या पॅनल्सवरती शॅडो नको पडायला म्हणून आपण हे शॅडो ॲनालिसिस करतो आणि ते का महत्त्वाचं हे तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो. समोरचा एक प्रोजेक्ट आहे आपल्याच साईडच्या. त्या प्रोजेक्टवरती 2 पॅनल्सवरती शॅडो पडते. आता एक पॅनल टेक्निकली बघायला गेलं तर 48 व्होल्ट जनरेट करतं. आता त्याच्यावरती शॅडो आल्यामुळे ते करणार 15 ते 20 व्होल्ट जनरेट. आपली सिस्टीम जी आहे ती सिंगल स्ट्रिंग इन्व्हर्टर असल्यामुळे जे 2 पॅनल जनरेट करणार म्हणजे 20 व्होल्ट जर 2 पॅनल जनरेट करत असतील तर ज्याच्यावरती शॅडो नाही आहे ना ते पॅनलसुद्धा 20च व्होल्ट जनरेट करतील. याच्यामुळे बेसिकली आपला जनरेशनमध्ये लॉस होतो. त्याच्यामुळे शॅडो ॲनालिसिस हे किती महत्त्वाचं आहे तुम्ही बघू शकता. 3-3:30-4 वाजेनंतर यांचं जनरेशन खूप कमी प्रमाणात होणार, म्हणजे निम्म्यापेक्षा कमी होऊन जाणार असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. बघू शकता तुम्ही. म्हणजे 3:30 वाजेनंतर शॅडो येतच आहे आणि ती वाढतच जाणार आहे पुढे, बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता की शॅडो ॲनालिसिस आपण करतो ते का महत्त्वाचं आहे, बरोबर. आता आपलं प्लॅनचं पूर्ण इन्स्टॉलेशन तुम्हाला दाखवतो की त्याचं आपण टायमिंग बघा. 17:24 म्हणजे 5:30 वाजलेत तरीसुद्धा आपल्या पॅनल्समध्ये शॅडो नाही आहे. थँक्यू मित्रांनो.